नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री योजना दूत मेगा भरती महाराष्ट्र राज्य सरकारने काढली आहे। हे एक पद आहे। या पदासाठी महाराष्ट्र सरकारने 50,000 पदे काढलेले आहे। तर याची पगार, पात्रता, आवश्यक कागदपत्रे काय आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर ही भरतीचं जे पद आहे योजना दूत हा पद आहे, जेणेकरून ज्या योजना सरकारमार्फत निघतात त्या योजना ग्रामीण भागात असो या शहरी भागामध्ये असो, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या योजना दूताचं असणार आहे। तर मित्रांनो, याची वयमर्यादा 18 ते 35 वयमर्यादा असणार आहे आणि याला मंथली सॅलरी 10,000 रुपये सुद्धा भेटणार आहे। तर याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर इथे बघू शकता, मुख्यमंत्री योजना दूत माहिती व जनसंपर्क महासंचालक मार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत राज्यामध्ये 50,000 योजना दूताची निवड करून त्यांना 6 महिन्यात 10,000 रुपये इतकं मानधन सुद्धा देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणासाठी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम याचा असणार आहे। इथं तुम्हाला सविस्तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। सर्वात आधी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्याच्या नंतर योजना दूत ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती इथं पाहायला मिळणार आहे। आपलं एज्युकेशन काय आहे, आपल्या किती एज यामध्ये लागणार आहे किंवा काय काय डिटेल्स आहे, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे। इथं आल्याच्या नंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आणि यूथ या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे आल्याच्या नंतर इथं तुम्हाला ॲक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर इंटर युअर आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर इथे एक OTP येईल। OTP आल्यानंतर आय नॉट अ रोबोट या ठिकाणी क्लिक करायचं आणि गेट OTP तुम्हाला करून घ्यायचं आहे। गेट OTP केल्यानंतर तुम्हाला इथे एक OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि इथं व्हेरीफाय या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली आधार कार्डवरची माहिती तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID विचारण्यात आला आहे। ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर विचारण्यात आहे। मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेल फिमेल आहे ती कॅटेगरी काय आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कास्ट विचारण्यात येईल, ती कास्ट तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। जी काही आपली कास्ट आहे ती कास्ट इथं सिलेक्ट करायची आहे आणि खाली स्क्रोल करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा विचारण्यात आलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गाव, ॲड्रेस आणि संपूर्ण जिल्हा, गाव तुम्हाला सर्व विचारण्यात येईल, ते सुद्धा टाकून गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली पिनकोड सुद्धा विचारण्यात येईल, तो पिनकोड सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आणि खाली तुम्हाला एक प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे की इथं बघू शकता, डू यू हॅव अ स्मार्टफोन, आपल्याकडे स्मार्टफोन आहे का, ते सुद्धा तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। आपल्याकडे स्मार्टफोन असेल तरच ही योजनेचं आपण काम करू शकतो। तर इथं येस या बटनवर क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारण्यात आलेलं आहे। आपले जेही एज्युकेशन झालेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आपण बॅचलर असेल तर बॅचलर करायचं आहे। जर आपण PG आणि अबोव असेल, PG किंवा PGच्या नंतर सुद्धा आपण शिकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर खाली तुम्हाला विचारण्यात आलं आहे की तुम्हाला ही योजना दूतची माहिती कुठून भेटलेली आहे, तर तुम्ही इथं खाली मीडिया ॲड्स न्यूज या ठिकाणी करून तुम्ही क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कन्सर्ट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। ते झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली परत एकदा OTP मेलवरती येणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला रोबोट या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि रजिस्टर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते केल्याच्या नंतर तुम्हाला ईमेलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। ते सर्व झाल्याच्या नंतर इथं रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही डायरेक्ट इथं तुमची प्रोफाईल बनणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला इथं कंप्लीट प्रोफाईल आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला पर्सनली डिटेल्स तुमचे पाहायला भेटणार आहे। पर्सन डिटेल तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे। ही सर्व माहिती तुम्हाला एकदा बघून घ्यायची आहे। ही सर्व माहिती तुम्हाला बघून घ्यायची आहे। आपण काही चुकीचं काही गोष्टी टाकलेल्या असेल किंवा आपलं काही स्पेलिंग मिस्टेक, मोबाईल नंबर वगैरे काही चुकीचे झाले असेल तर ते तुम्हाला इथं दुरुस्त करून घ्यायचं आहे। कंप्लीट ही माहिती बघून घ्या। तर तुम्हाला इथं विचारण्यात आलं आहे एज व्हॅलिडेट डॉक्युमेंट, तर इथं तुम्हाला आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे। या ठिकाणी आधार कार्ड JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्या।
त्यांना त्यांची एक प्रूफ त्यांना मागितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथं आधार कार्ड हे JPG फॉर्मॅटमध्ये क्लिक करून घेऊन तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शनसुद्धा विचारण्यात आलेला आहे की तुम्ही हा फॉर्म कुठं भरत आहात। जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर सेल्फ या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। जर आपण फॉर्म हा सेतू केंद्र, योजना दूत किंवा अदर ठिकाणी काही भरत असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर योजना दूत जिल्ह्यात आपल्याला योजना दूत ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे। तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि तुमचं जे काय आणखी एज्युकेशन डिटेल्स आहे ते सुद्धा तुम्हाला इथं विचारण्यात आले आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे। त्यानंतर इथं तुम्ही जर बॅचलर असाल तर तुम्ही कधी कोणत्या इयरमध्ये तुम्ही पास केलेलं आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही जे मार्कशीट आहे ते बॅचलरचं ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे। ते नंतर तुम्हाला आणखी काही लिस्ट ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही खाली ॲड करू। हे सर्व झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं सर्व तुमची पूर्ण प्रोफाईल इथं तयार झालेली आहे। आता आपल्याला जॉब कुठं अप्लाय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत आणि आपल्याला इथं सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे सर्व झाल्याच्या नंतर इथं जॉब सर्च या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचा जिल्हा इथं निवडून घ्यायचा। अर्बन रुरल या ठिकाणी क्लिक करायचं। आपण जर मी ग्रामीण भागातून असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि ज्या जिल्ह्यातून आपल्याला अप्लाय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, घर बसल्या आपण या भरतीचा फॉर्म भरू शकतो। आपल्या मोबाईलद्वारे तुम्ही आता हा फॉर्म सोप्या पद्धतीने सुद्धा भरू शकता। मित्रांनो, मेगा भरती निघलेला आहे। गावाच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा स्तरावर ही सर्व भरती 50,000 पदाची भरती आहे। त्यामुळे आपण या योजनेचा जो काही फॉर्म आहे किंवा या भरतीचा जो फॉर्म आहे तो तुम्ही आता इथे भरू शकता। योजना दूत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आता तुमचा फॉर्म स्वतःसुद्धा भरू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ही अपडेट भेटणार आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल।